लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई मला माहिती आहे तुमची माफी मागायची ही माझी लायकी नाहीये। पण आज जे काही घडलं माझी एक चूक नसून मी केलेलं मोठं पाप होतं। अभिलाषा, हे बघ आता या विषयावर बोलून काहीही उपयोग नाही। आपण जितकं जास्त बोलू तितका आपल्याला त्रासच होणार आहे। खरं सांगतो, तुझं नशीब खरंच खूप चांगलं होतं म्हणून तुला आणि कॅशला ते दागिने लपवताना मी पाहिलं। हे जर मी पाहिलं नसतं ना तर मात्र तुम्ही मला मारा, नाही तुम्ही मारा मला, मारा मला, मारा मारा मला। मी खरंच चुकले, माझ्या चुकीची शिक्षा फक्त तुम्हीच देऊ शकता। तुम्ही मला मारा। अभिलाषा, अभिलाषा, यावेळी जरी तुझ्या हातून चूक घडली असली तरी ह्या चुकीची तुला शिक्षा मिळू नये असं मला स्वतःलाच वाटत होतं। हो खरंच, आणि म्हणून फक्त तुझ्यासाठी मी हे सगळं केलं अभिलाषा। कसं आहे ना अभिलाषा, लोक चुका करतात आणि मग त्यांना शिक्षा होते, पण यावेळेस तुझा काहीही दोष नसताना तुला चूक करण्याच्या आधीच शिक्षा मिळाली होती आणि म्हणून मी हे सगळं केलं। नाही, मला माहितीये माझ्या असं बोलण्याचा तुला जरा आश्चर्य वाटत असेल, पण तुझ्या हातून सगळे अधिकार काढून जेव्हा मीराला देण्यात आले ना त्यावेळेसच मी बोलायला हवं होतं। हो, त्यावेळेस मी तुझ्या बाजूने भांडायला हवं होतं अभिलाषा, पण काही कारणांसाठी तेव्हा मी गप्प बसलो। पण मला सगळं कळत होतं अभिलाषा, सगळं दिसत होतं। या सगळ्यामुळे तुझी होणारी धुसफूस मला कळत होती आणि तुझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तू पेटून उठली होतीस हेही मला दिसत होतं। आणि आता तुझ्या हातून जी चूक झाली आहे ना ती त्या अन्यायाच्या विरोधात उठवलेला आवाज होता असं मी समजतो। हो, काय बोलताय तुम्ही? मला वाटलं होतं तुम्ही माझ्यावर रागवाल, मला ओरडाल, पण तुम्ही तर अभिलाषा, झालं ते झालं, पण एवढं मात्र नक्की की यानंतर माझ्या बायकोची झालेली बदनामी मला अजिबात चालणार नाही।
प्रथमेश दादा माझ्यावर खूप चिडलेत आई. मी त्यांच्या मनातून पार उतरले. नाही, मी तुझ्या या मताशी सहमत नाही अजिबात. कारण मी ज्या प्रथमेशला ओळखते तो असं नाही वागू शकत. मीही ज्या प्रथमेश दादांना ओळखते ते असं कधीच वागू किंवा बोलू शकत नाहीत. त्यांचं आजचं हे वागणं सगळ्यांसाठीच नवं होतं. असो, पण त्यांना जे सांगायचं होतं ते माझ्या लक्षात आलंय आणि ते पटलंय सुद्धा. जर मला दिलेली जबाबदारी मी नीट पार पाडू शकत नसेन तर ही जबाबदारी दुसऱ्या योग्य माणसाच्या हातात दिली पाहिजे आणि ह्याला पर्याय नाही. पटकन निर्णय घेऊन मोकळी होऊ नकोस ग. प्रॉब्लेम्स होतील त्यामुळे. अजून काय बाकी राहिलंय आई? गैरसमज. गैरसमज? हो मीरा, तू बेजबाबदार आहेस म्हणून प्रथमेश असं बोललेला नाहीये, तर तू कुठल्या तरी गैरसमजातून हे बोलले याची मला पक्की खात्री आहे. प्रथमेश या घरातला मोठा मुलगा आहे आणि त्याच्या मनात कुठलीही चुकीची गोष्ट येऊ नये असं मला वाटतं. म्हणून मी त्याच्याशी बोलणार आहे. नाही, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो माझ्या बाबतीत घ्या. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ह्या जबाबदाऱ्या, हे अधिकार, ह्या चाव्या, मी खरं सांगते आई, तुम्ही हे करून बघा, मग सगळं व्यवस्थित होईल. मीरा, प्रश्न फक्त अधिकाराचा नाहीये, अधिकार हे निमित्त आहे. प्रथमेशच्या मनात कुठला गैरसमज आहे हे मात्र मला जाणून घेतलंच पाहिजे. आणि त्यासाठी मला त्याच्याशी बोलावंच लागेल. मी बोलते त्याच्याशी. अहो बहिणी, काय झालं? एवढ्या सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतायत, मग सेलिब्रेट करायचं सोडून अशा उदास काय बसल्यात? आणि त्यात प्रथमेश भाऊजीने आपली मदत सुद्धा केली. मग काय झालं तुम्हाला? तुमच्या अधिकारांबद्दल विचार करताय ना? टेन्शन घेऊ नका हो, तुम्हाला तुमचे अधिकार मिळतील. हा, एकदा का तुम्हाला तुमचे अधिकार मिळाले की मला दिलेलं प्रॉमिस तुम्ही विसरलात नाही म्हणजे झालं. लक्षात आहे ना? एकदा का तुम्हाला तुमचे अधिकार मिळाले की मला माझ्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य तुम्ही देणार आहात. लक्षात आहे ना? कॅश, तू जरा गप्प बसशील का? इथे माझ्यामुळे यांना असं वागावं लागलं याचं टेन्शन असताना तू स्वातंत्र्याच्या गोष्टी कशा करू शकतेस? त्यांच्या बोलण्याकडे मी नेहमी दुर्लक्ष केलं, पण वेळीच तेच माझ्या मदतीला धावून आले. सगळं काही स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. मला खरंच खूप वाईट वाटतंय. वहिनी, एक आयडिया सुचली. हे बघा, आतापर्यंत आपण दोघे मिळून सासूबाईंच्या विरोधात लढत होतो ना, आता आपल्या टीम मध्ये प्रथमेश भाऊजींना सामील करायचं. म्हणजे बघा ना, मगाशी आपल्याला प्रथमेश भाऊजींनी मदत केली तर मीराचा चेहरा कसा पडला होता ना. त्यावरून असं वाटतंय की सासूबाईंना घराबाहेर काढायला फारसा वेळ लागणार नाही. ती मीरा आणि आबा या दोघांच्या व्यतिरिक्त सासूबाईंना मनापासून कोणीही मान देत नाही.
आपणच दोघी सासूबाई सासूबाई करतो आणि आपले नवरे गायत्रीजी म्हणून हाक मारतात. एकदा का जर प्रथमेश भाऊजी आपल्या टीम मध्ये आले की सासूबाईंना घराबाहेर काढायला फारसा वेळ लागणार नाही. काय काय विचार आहे? कॅश, मी आजपर्यंत तुझ्याबद्दल जो काही विचार करत होते तो अगदी बरोबर आहे. म्हणजे हेच ना, मी चांगले प्लॅन करते? नाही, मग हेच की तुझी एखादी गोष्ट ऐकायची म्हणजे स्वतःच खड्डा खणायचा आणि स्वतःच उडी मारायची. वहिनी तुम्ही काय बोलताय? कॅश, मी अगदी बरोबर बोलते. हे बघ, तुझ्यासारखा मलाही सासूबाईंवर राग आहे. तुला जसं वाटतं तसं मलाही त्यांना धडा शिकवायचा आहे. पण त्यासाठी मी माझ्या साध्या सरळ नवऱ्याचा बळी देणार नाही. कळलं? प्रथमेश, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. दागिन्यांचा विषय सोडून बोलणार असाल तर बोला. का? कारण मला त्या विषयावर पुन्हा पुन्हा बोलायचं नाही. आणि मला जर त्याच विषयावर बोलायचं असेल तर? येतो मी. प्रथमेश, तुझ्या या अशा वागण्याला मी काय समजायचं? राग की गैरसमज? तुम्हाला काय हवं ते समजा. आज जर मला माझ्या मुलाशी बोलायचं असतं तर त्याने असा नकार नक्कीच दिला नसता. निदान माझं म्हणणं तरी ऐकून घेतलं असतं. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? घाबरू नकोस. मी नात्याने जरी तुझी आई असले तरी आई म्हणून तू माझा स्वीकार केलेला नाहीयेस हे माझ्या पक्क लक्षात आहे. त्यामुळे त्या अधिकाराने मी तुझ्याशी काहीच बोलणार नाहीये. पण विनायक रत्न पारखींची पत्नी म्हणून तर मी तुझ्याशी बोलू शकते ना. निदान विनायक रत्न पारखींचा मान राखण्यासाठी तरी तू माझ्याशी बोलशील ना. प्रथमेश, मला फक्त एवढंच सांग, दागिन्यांच्या बाबतीत तू जे काही बोललास ते सगळं खोटं होतं ना? नाही. तू कितीही खोटं बोललास तरी तिजोरीतनं दागिने तू काढले नव्हतेस याची मला पक्की खात्री आहे प्रथमेश. या विषयावर मला जे काही बोलायचं होतं ते सगळ्यांसमोर बोलून मी मोकळा झालेलो आहे. आता पुन्हा पुन्हा त्या विषयावर बोलून काय फायदा आहे? प्रथमेश, तू मला आई मानत नाहीस हे मला माहिती आहे. पण ही तुझी खरी आई आहे ना? आता हिच्या समोर हिची शपथ घेऊन सांग, खरंच तू तिजोरीतनं दागिने काढले होतेस? खरंच तुला मीरा बेजबाबदार वाटते? हं? प्रथमेश, कधीही खोटं बोलू नये अशी तुमच्या आईने तुम्हाला शिकवण दिली आहे ना? मग आज तुझ्या आणि तुझ्या आईच्या संस्कारांची परीक्षा मला पाहिजे. कसं असतं, खोटं बोलताना माणसाला बराच वेळ विचार करावा लागतो, पण सत्य पटकन बाहेर येतं कारण ते ओठावर असतं. तुला काय इतका वेळ लागतोय? आणि आता प्रश्न फक्त खऱ्या खोट्याचा नाहीये, तर तुझ्या मनात तुझ्या आईबद्दल असलेल्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे.
प्रथमेश. प्रथमेश बोल. तू गप्प कायस, बोल ना. प्रथमेश बोल. हो हो, मी बोललो खोटं. मी खोटं बोललो. पण माझं असं वागणं जरी कोणाच्याही दृष्टीने खोटं असेल तरी मी जे काय केलंय ते अगदी बरोबर केलं. का खोटं बोललास तू प्रथमेश? का खोटं वागलास? गायत्रीजी, हा प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारला असतात ना, फार बरं झालं असतं. आजच्या माझ्या अशा बोलण्या वागण्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे याआधी माझ्या बायकोला खोटं वागावं लागलं आणि आज मला हे असं खोटं बोलावं लागलं. आणि हे बघा, खोटं बोलून मी फार मोठं पाप वगैरे केलं असं मला अजिबात वाटत नाही. आपल्या बायकोवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही नवऱ्याने जे केलं असतं ना, तेच मी केलंय. हो प्रथमेश, मला नाही गायत्रीजी, तुम्ही या घरासाठी सुरुवातीला जे काही करत होतात ना, ते पाहून खरंच असं वाटलं होतं की तुम्ही या घराच्या भल्यासाठीच करताय. या घराला एक शिस्त लागावी म्हणून धडपडताय. तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीला माझाही पाठिंबा होताच. पण नंतर तुमचे हे सगळे खेळ पोरखेळ कधी झाले ना, हे तुमचं तुम्हालाच कळलं नाही गायत्रीजी. हो ना, म्हणजे तसं नसतं तर 8 दिवस ते भातुकलीचे खेळ घेऊन तुम्ही अभिलाषाऐवजी मीराला सगळ्यात जबाबदार सून म्हणून निवडून दिलं नसतं. प्रथमेश, मी जबाबदारीचं जे बक्षीस मीरा जिंकली म्हणून तुम्ही तिला दिलत ना, ते बक्षीस अभिलाषानं या घरात आल्या आल्याच मिळवलं होतं. आणि तेही कुठलाही गेम वगैरे खेळून नाही, तर आमच्या आबांच्या विश्वासाला पात्र ठरून. आबांनी स्वतःहून या घराचे सगळे अधिकार तिच्या हातात दिले होते. गायत्रीजी, हे सगळे अधिकार जर तुम्ही तुमच्याकडे ठेवले असते ना, तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं. उलट आमच्या आईनंतर हे सगळे अधिकार तुमचेच आहे असंच आम्ही समजत होतो. पण तुम्ही अभिलाषावर अन्याय करून, तिला अपमानित करून सगळे अधिकार मीराच्या हातात दिले ना, हे मात्र मला अजिबात पटलेलं नाही. प्रथमेश, माझ्या या गायत्रीजी, मी आता तुम्हाला विचारतो, तुम्ही अशा का वागलात? आई गेली आणि या घरातलं घरपणच निघून गेलो होतो. गायत्रीजी, तुम्हाला या घरात येऊन 2 महिने झाले असते आणि मीराला फार फार तर 1-1.5 वर्ष. पण या आधीपासून अभिलाषाने या घराला स्वतः सांभाळलं. तिनं या घराला नव्यानं उभं केलंय. गायत्रीजी, यापूर्वीही या घरात वाद होत होते, मी मान्य करतो. पण कितीही वाद झाले ना, तरी अभिलाषा कॅशला समजून घेत होती आणि मीरावर सुद्धा लहान बहिणीप्रमाणे प्रेम करत होती. हे सगळं असं असूनही जर अभिलाषावर अन्याय होत असेल, तिच्यावर अपमानित होण्याची पाळी येत असेल, तर तिचा नवरा म्हणून मी हे सहन करणार नाही.